त्या घरातल्या माणसांनी माझा, तुझा, तुझ्या आईचा, या घराचा नको त्या शब्दाचा अपमान केलाय आणि तरी तुला त्याच घरात सून म्हणून जायचंय. भाऊ, या सगळ्या धैर्यांची काय चूक आहे? त्या घरात ते जन्माला आले एवढीच ना. त्यांचं खरं प्रेम ओळखलंय मी. मृगजळ आहे पुरी. हे पहा, जे दिसतं तसं कधीच नसतं. लक्षात दे. नाटक करून या माणसानं तुला त्याच्या प्रेमात काढलं आणि म्हणून तुला हे सगळ्या मुजुमदारांपेक्षा वेगळे वाटताय. तसं नाही पुरी. मी या मुजुमदारांना लई चांगला ओळखतोय. एक नंबरचे सरडे आहेत, सरडे. सगळे एकजात सारखे आहेत, कोणी बदललेलं नाही. या सरड्यांना वेळोवेळी रंग बदलणं आणि माणसांना फसवणं लई चांगलं जमतंय. कायम लक्षात ठेव पुरी, कायम. जिथं लक्ष्मीचा हव्यास असतो ना, तिथं सरस्वतीचा आदर कधी होत नाही. ठीक आहे, मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं. जीव तोडून सांगितलं. पण तुला आता नाही पटणार, कारण तुझ्या डोळ्यावर त्या प्रेमाचा पडदा आहे. पण पुढे जाऊन एक ना एक दिवस तुला या म्हाताऱ्याचे शब्द नक्की आठवतील. पण तेव्हा उशीर झालेला असं आणि ही वेळही निघून गेलेली असणार. भाऊ, तुमची मतं, तुमची काळजी मी समजू शकते. खरं तुम्ही धैर्यांना अजून ओळखलंच नाहीये बघा. आणि तुम्ही त्यांना ओळखलं नाही कारण तुम्ही त्यांच्याशी नीट बोललाच नाहीयेत अजून. एखाद्या माणसासंग नीट न बोलता, त्याच्या संग कुठलाच व्यवहार न करता त्याच्याबद्दलचं ठाम मत मांडणं किती योग्य आहे भाऊ. त्यांचं मन मला समजलंय आणि माझा त्यांच्यावर